దోశ సాంబార్ చట్నీ చట్నీ దోశ ఇడ్లీ సాంబార్ చట్నీ. सकाळचे वाजलेले आहेत 4 वाजता मी सगळा सेटअप रेडी करते आणि मी क्लायंटच्या आधी उठून मला रेडी राहावं लागतं. मी 3 वाजता उठलेले आहे आणि अंघोळ करून तयार झालेले आहे. सनस्क्रीन आणि बॉडी लोशन लावून मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. अँड सी गाईज, दिस इज द बिफोर लुक अँड दिस इज द आफ्टर लुक. तर गाईज, हे शूट पुण्यातच होणार होतं कारण की आपलं सातारचं संगम माऊलीचं जे मंदिर आहे तिथे शूट आता अलाउड नाही आहे. काय रिझन आहे माहीत नाही. ज्यांना कोणाला रिझन माहीत आहे तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर लोकेशनला आम्ही पोहोचलो आहोत. तर गाईज, हा आहे आपला फायनल लुक. गोल्डन ड्रेस आहे त्यांचा, माथापट्टी आणि सॉफ्ट कर्ल्स आणि खूप मिनिमल मेकअप त्यांना केलेला आहे. व्हिडिओ रेकॉर्ड नीट केला नसेल बिकॉज मी त्यांना हेल्प पण करत आहे. पोहोचल्यावर असा माहोल होता तिथे. एकाच लोकेशनला आम्ही 10 ते 12 कपल्स साऊथ इंडियन लुकमध्ये पाहिले. एनिवे, सगळे कपल्स खूप छान दिसत होते आणि म्हटलं हे कॅप्चर करावं आणि डोसा इडलीचं सॉन्ग देऊन टाकावं. दॅट्स इट. దోశ ఇడ్లీ సాంబార్ చట్నీ చట్నీ దోశ ఇడ్లీ సాంబార్ చట్నీ చట్నీ నారవాయ పళ్ళు వలికి 4 చపాతి అమ్ముకుడా ఓట్ల కార కాసు కేట అవున పుచ్చిన గుముకుడా దోశ. जाऊ द्या ते डोसा इडली, तर आमचीच चटणी झाली यार एवढ्या उन्हात आला. त्यानंतर आम्ही जेवण करून आम्ही दुसऱ्या लोकेशनसाठी निघालो वीर डॅमकडे आणि तिथे आम्ही 2 वेस्टर्न थीम केल्या आहेत. ते 2 वेस्टर्न थीम मी मोबाईलमध्ये कॅप्चर नाही केलं बट ते प्री वेडिंग रिझल्ट येईलच. आम्हाला प्रॉपर सनसेटच्या टायमिंगला पोहोचायचं होतं. सो फायनली पोहोचलो आम्ही आणि हे आहे असं लोकेशन. आणि फोटोग्राफर्सची टीम पण खूप छान होती. बेस्ट एक्सपिरियन्स आहे या टीमसोबतचा माझा. छान वाटलं यांच्यासोबत काम करून. आणि एवढ्या सुंदर ठिकाणी जाऊन मी माझा व्हिडिओ काढणार नाही असं होणारच नाही, कारण ती प्लेस मला काय बोलेल ना. एवढ्या सुंदर ठिकाणी मी जाऊन माझं शूट नाही करायचं, तसंच रिटर्न यायचं म्हणजे बापरे, मला तर झोपच नाही लागणार. सो मी व्हिडिओ काढत आहे आणि माझं आपलं चाललेलंच असतं नेहमी. आणि एवढ्या सुंदर ठिकाणी मी कोणाची तरी आठवण काढत आहे, ते म्हणजे माझे मम्मी पप्पा. मी त्यांच्यापासून लांब राहते सो मला नेहमी त्यांची आठवणच येत असते. सो आय मिस यू माय मॉम डॅड. ਆਪਾਂ ਵੀ ਤਾਂ ਰਾਹੀ ਇਸ ਕਲ ਯੁੱਗ ਦੇ ਕੱਢ ਦਿਓ ਮੇਰਾ ਵੀ ਕਸੂਰ ਹੋਣੀ ਐ.